मुंबईतील टोरे स्कॅमची चर्चा संपत नाही तोवर नवी मुंबईतील नवीन स्कॅम चर्चेत आला आहे। ॲक्वा मरीन ग्लोबल कल्चर या कंपनीने मुंबई आणि नवी मुंबईतील नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे। या कंपनीने मोठ्या परताव्याचं आमिष लोकांना दिलं होतं। या प्रकरणी अंधेरीतील गुंतवणूकदार मोहम्मद इस्माईल शेख यांच्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे। शेख यांनी अंधेरीतील कंपनीत महिन्याला 15% परतावा मिळणार या कंपनीने दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवत 14 लाख रुपये गुंतवले होते। पहिले 2 ते 3 महिने त्यांना परतावा मिळाला देखील, परंतु नंतर परतावा मिळणं बंद झाल्याने त्यांनी अखेर अंधेरी येथील कंपनीच्या ऑफिसला भेट दिली। मात्र कंपनीकडून कुठल्याही प्रकारचं उत्तर न मिळाल्याने नवी मुंबई येथील मुख्य ऑफिसला त्यांनी भेट दिली। त्यावेळी देखील कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं आल्याने शेख यांनी कंपनी विरोधात फसवणुकीची तक्रार दिली। शेख यांच्या तक्रारीनंतर खारघर पोलिसांनी या गुन्ह्याची नोंद करून हा गुन्हा मुंबई अंधेरी MIDC पोलीस ठाण्याकडे वर्ग केलाय। यानंतर आता मुंबई पोलीस आणि खारघर पोलिसांनी संयुक्त पद्धतीने कारवाई करून कंपनीचा मूळ मालक विनोद कांबळे याला अटक केली आहे आणि या प्रकरणी पोलिसांचा आणखी तपास सुरू आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।